रात्रभर केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये रशियाचा दारुगोळा डेपो उद्ध्वस्त केल्याचा युक्रेनकडून दावा करण्यात आलेला आहे। पश्चिम रशियाच्या अत्वेर भागामधील दारुगोळा डेपो उद्ध्वस्त केल्याची माहिती युक्रेन सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी दिलेली आहे। क्षेपणास्त्र प्रणालीसह मार्गदर्शित हवाई बॉम्ब आणि त्याचबरोबर तोफगोळ्यांचा साठा असलेल्या गोदामाला टार्गेट करण्यात आलेला आहे। आणि याच विषयीची आपण अधिक माहिती घेऊयात। प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। पद्मेश, रात्रभर केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये रशियाचा दारुगोळा डेपो उद्ध्वस्त केला अशा पद्धतीचा युक्रेनचा दावा, काय अधिकचा तपशील सध्या हाती लागलेला आहे? नक्कीच गुरुज, आपण बघितलं की 1 ते 1.5 वर्षापासून हे जे युद्ध सुरू आहे त्याला आता कुठेतरी एक वेगळं वळण आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। युक्रेन मोठ्या प्रमाणात हावी होतोय रशियावरती असं त्यांचा दावा असल्याचं कळतंय। रशियाच्या एका गोदामाला त्यांनी ड्रोनद्वारे हल्ला केल्याचं आपल्याला काल रात्री असं पाहायला मिळालं। हा ड्रोन हल्ला एवढा मोठा होता की बाजूचा जो परिसर आहे त्याला भूकंप आल्याचं तिकडच्या स्थानिक जी संस्था किंवा जी प्रशासन आहे ते नोंदवल्याचं पाहायला मिळतं। 2.5 ते 2.8 तीव्रतेचा भूकंप जे सभोवतालीचा परिसर आहे तिकडे झाल्याचं आपल्याला कळतंय। हा जो ड्रोन हल्ला होता ह्याचे दृश्य आपण बघू शकतो की एक मोठा ड्रोन हल्ला होता। त्यामध्ये जो गोदाम आहे त्यामध्ये असलेला दारू साठा असेल, ते काही ड्रोन्स असतील किंवा ते शस्त्रास्त्र असतील ते जळून खाक झाल्याचं पाहायला मिळतंय। ही आग मोठी होती। या संदर्भात आपण बघितलं स्थानिक जे वृत्तवाहिनी आहेत तिथे अनेक बातम्या प्रसारित झाल्या। त्यानंतर रशियाचे जे अनेक जे एजन्सी आहेत त्यांनीही दुजोरा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं की युक्रेनने जे रशियाचं जे गोदाम आहे जे तिथे मिलिटरीचं काही साठं होतं त्यावरती ड्रोन हल्ला केला। बरं, धन्यवाद पद्मेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।